वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि या बंदोबस्तानिमित्तानं खरं तर पोलिसांना वारीचं दर्शन घडतंय। वारीच्या वाटेवर त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा झाला या संदर्भात या महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधलाय। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुंदर कुसाळकर यांनी पाहूया। पाऊले चालती पंढरीची वाट, लाखो पावलं पंढरीच्या वाटेने जात असताना त्या पावलांचं या ठिकाणी संरक्षण करत असताना आणि आपलं कर्तव्य बजावत असताना हे पोलीस बांधव खरतर आज खरतर आपल्या अनेक सण उत्सवापासून आपल्या कुटुंबापासून देखील कधी कधी बंदोबस्ताच्या दरम्यान हे लांब असतात। खरतर आता वारीच्या दरम्यान हे ते कुटुंब देखील देहू ते पंढरपूर अशा ह्या बंदोबस्ताच्या दरम्यान देखील आपल्या कुटुंबापासून अनेक दिवसांपासून साधारणतः 8 ते 10 दिवसापासून कुटुंबापासून लांब आहे। नेमका वारीचा अनुभव कशा प्रकारचा आला आणि वारी करत असताना काय कोणता अनुभव काय सांगाल ताई? एकंदरीत रिंगण सोहळा मी अजूनपर्यंत पाहिलेला नव्हता, पण आज आम्ही जेव्हा रिंगण सोहळा भरला तेव्हा डोळ्याची पारणं फिटले, अक्षर चढलं। याच रोळी याच देही इथेच हा सोहळा पाहिला आणि आम्ही धन्य झालो। माऊलीचे आमच्यावर खूप खूप उपकार आहे की त्यांनी आम्हाला सेवेसाठी बोलवले आणि आमची सार्थक केलं, जीवनाचं सार्थक केलंय। अशीच माऊलीची कृपा राहून दरवर्षी आम्हाला सेवेला बोलवते। नक्कीच अजून देखील आपल्यासोबत काही माऊली आहेत। काय सांगाल माऊली, किती दिवसापासून बंदोबस्त लागलाय आणि कधीपासून तुम्ही ह्या बंदोबस्तामध्ये? नमस्कार, माझं नाव सुरेखा सुरेश देवकर। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून आम्ही वारीत सेवेसाठी आलेलो आहे। इथे रिंगण सोहळा आम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला भेटला। इथे वारीमध्ये कुणीही कुणालाही भांडत नाही, कुणीही एकदम शिस्त आहे आणि खूप छान वाटलं की सर्वांची आम्हाला सेवा करायला भेटली। तर आम्ही वारीचा हा माझा पहिलाच बंदोबस्त आहे आणि बंदोबस्त करताना बरंच चांगलं वाटलं की भरपूर असे वयोवृद्ध सुद्धा वारीसाठी येतात। आम्हाला वाटलं की आम्ही थकून जाऊ किंवा काय, पण तसं नाही। यांच्याकडे बघून आम्हाला आणखीन उल्हास आला। अशी विठ्ठल माऊलीची सेवा करण्याची आम्हाला द्यावी। सुंदर कुसाळकर, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।